हाय बोल सगळ्यांना, हाय बोल, तू बोल हाय बोल, बोल ना, तू का खातो? तर हाय एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. तर हाय सोहमचा छोटासा भाऊ है ना, आहेस ना, नाव काय तुझं? तर आज आहे सोहमचा बड्डे, स्कूलमध्ये गेला आहे. तर त्याने यायच्या आधी थोडंसं इथे मागं डेकोरेट वगैरे करणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. कुठं बसतो तू? इथं बसतो तो इथे बसतो. बाशा. त्यानंतर त्याला बसवलं. याचं नाव सार्थक आहे, सोहमच्या काकाचा मुलगा आहे. तर मुंबईला असतो, तर काही कामानिमित्त आलता, तर मग सोहमच्या बड्डेला पण त्यांनी थांबले. तर सोहमसाठी मस्त असं एक सरप्राईज बनवत होते. लहान मुलांना सरप्राईजेस खूप आवडतात, तर त्याकरता मी बड्डेचं वगैरे नाव आणलं होतं. अगदी छोटीशी बड्डे पार्टी करणार आहे त्याचं, गल्लीतले वगैरे फ्रेंड्स वगैरे बोलून. तर मी म्हणलं चला थोडंसं त्याला अजून एक्सायटेड वाटायला, किंवा मुलं असे एक्सेप्ट करतात ना काहीतरी सरप्राईज दिलं पाहिजे. तर त्याकरता मी म्हणलं चला छान अशी तयारी करून घ्या. आणि जोपर्यंत माझं डेकोरेट झालं नव्हतं, डेकोरेशन करणं, तोपर्यंत तो सार्थक माझ्याबरोबरच होता. आणि त्यानंतर ना बघा त्याची मस्ती चालू होती. बाबा मला येत नाही होतं, म्हणणं असं होतं की व्हिडिओ गेम लावून दे, पण मला ते येतच नव्हतं लावता, कारण सोहम आणि सोहमचे पप्पाच ते लावतात. तर त्यानंतर ना छान असं डेकोरेशन झालं करणं. अगदी थोडक्यात सिम्पल बट स्वीट म्हणतात, साधं आणि गोड असं केलं. त्यानंतर गेलोत बाहेर. आणि आता क्रिसमस येतोय, त्याकरता मार्केटमध्ये इतके छान छान सांताक्लॉज किंवा डेकोरेशनचे जे सामान आहेत ते खूप आलते. आणि इकडे बघा सोहमची मस्ती चालू होती. आणि येशू ख्रिस्तांचं पूर्ण खूप छान छान काय 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 आलं होतं. पण आम्ही इकडं बलून्स वगैरे आणायला गेलो होतो. आणि छान खूप म्हणजे पूर्ण मार्केटभर असं डेकोरेशनचं सामान आलं आहे क्रिसमसचं. बघू शकता वेगवेगळे बेल्स म्हणा, परत बॉल्स, स्टार्स वगैरे खूप छान सगळं आलं होतं. तर खूप मस्त वाटतं. आणि त्यानंतर ना गेलो आम्ही सोहमसाठी केक आणायला. तर सोहमचं चालू होतं हे घे ते घे. तर कसं त्याचा बड्डे असल्यामुळं त्याच्या मनावर केक घेतला आम्ही. त्यानंतर सगळे मुलं जमले आणि बड्डे सेलिब्रेशन आता चालू होणारच होतं. आता कंटिन्यू पुढं तुम्हाला सगळं. केककडे जाऊ नकोस सोहम, इकडे नाच ना. गोट्या कशा वाजवल्या. केक आणला होता. आता ह्यांची मस्ती चालूच होती. तोपर्यंत मी म्हणलं चला केक सगळ्यांना दाखवा कसा आणला आहे ते. आणि हा आमचा सार्थक आणि सोहमची गडबड चालू होती केक कट करायची. आणि सार्थकनं सोहमसाठी हे छान असं गिफ्ट आणलं होतं. आणि ह्यांची मस्ती अजून काही संपलीच नव्हती. मग बड्डे आता सुरुवात
वगैरे सगळ्यांनी भरवला आणि मुलांना छोटीशी पार्टी म्हणून इकडं बिर्याणी केली ती मी घरी. तर मुलांना छान जेवण वगैरे वाढलं. तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करत जा, म्हणजे माझ्या संपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. काळजी घ्या सगळ्यांनी.